मंडळी, बिग बॉस कोण जिंकेल हे तर आता गावातल्या गल्लीतल्या पोरग्याला पण माहीत झाले का. सिम्पल लॉजिक आहे, एवढ्या प्रेडिक्शन यायला लागलेत आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेही कळेल की खरंच बिग बॉस कोण जिंकेल. व्हिडिओ पूर्ण बघा. बाय द वे, टॉप 7 आपल्याला मिळालेले आहेत. तुम्हीच बघा ना, बिग बॉस बघता बघता कधी शेवटला आपण आलोय कळलंच नाही रे. म्हणजे विशाल, राकेश, तन्वी, अनुश्री, दीपाली, रेवा हे शेवटला आले. टॉप 7 ना. विशाल, राकेश, तन्वी, अनुश्री, दीपाली, रेवा. मग अजून कोण आहे? ओ सॉरी, राखी देखील आहे. राखी यावेळी शेवटला आले यार, जिंकते बिकते काय माहीत. पण ठीक आहे, विशाल, राकेश, तन्वी, अनुश्री, दीपाली, रेवा आणि राखी सावंत हे टॉप 7 मध्ये आलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे, सागर कारंडे आता जस्ट घरातून बाहेर गेला. तो बाहेर गेल्यानंतर मिक्स प्रतिक्रिया होत्या. भरपूर लोक म्हटली की हा आधीच जायला पाहिजे होता. भरपूर लोक म्हटली की नाही यार, भरपूर चांगलं करत होता, किंवा ऑब्व्हियसली त्याचा गेम पण होता. म्हणजे इनफॅक्ट जर मी तुम्हाला बोल्डली सांगू का, दीपाली मॅमपेक्षा तरी सागरचा गेम ओके होता एवढं आपण म्हणू शकतो. पण दीपाली मॅम अजूनही आहेत, कशा काय आहेत ठीक आहे, चांगले खेळत आहेत म्हणून असतील, इट्स ओके अबाउट दॅट. पण अजून देखील दीपाली मॅम घरामध्ये आहेत. सागर कारंडे बाहेर गेल्यानंतर रुचिताला थोडंसं सपोर्ट करताना सागर दिसले. जो मला माहीत असेल, रुचिता जेव्हा घरातून बाहेर गेली तेव्हा ती जान्हवी बरोबर एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती. मी पण एक व्हिडिओ टाकला होता. जान्हवीने रुचिताला म्हटलं होतं की बाबा, ज्या शोनं आपल्याला बनवलं त्या शोबद्दल कोणी वाईट काय बोलू नका वगैरे वगैरे. ही त्या शोमध्ये काय काय केली सीझन 5ला हे आपल्याला माहिती आहे. पण ठीक आहे, पण त्या शोबद्दल कोणी काय बोललेलं वाईट मला तरी खपणार नाही. प्लीज, हॅलो प्लीज, असं काय काय बोलली जान्हवी. त्याच्यावरती रुचितानं रिप्लाय पण केला, मी पण रिप्लाय केला बाय द वे. पण त्यावेळी त्या इंटरव्ह्यूमध्ये रुचितानं बऱ्याच गोष्टी रिव्हील केल्या होत्या की घाण शिव्या घरामध्ये दिल्या जातात. तुम्ही ज्या माझं बघितलं असाल ते मी तर खूप कमी बोलले, पण याच्यापेक्षाही आई बहिणीवरनं घाण शिव्या दिल्या जातात, ज्या की शोमध्ये दाखवले गेलेले नाही आहेत. ती बेसिकली आरबी आणि तन्वीबद्दल बोलत होती असं वाटतं बाबा. पण हाच प्रश्न जेव्हा सागर कारंडेला विचारला गेला काल जेव्हा तो बाहेर आला होता, तेव्हा सागरनं देखील हो म्हटलं की हो, आई बहिणीवरनं शिव्या ह्या घरामध्ये दिल्या जातात, खूप घाण बोललं जातं. कोण बोललं जातं विचारल्यानंतर सागर कारंडेनं नाही म्हटलं, हे मी सांगणार नाही. ऑब्व्हियसली तो कसं सांगेल कोणाबद्दल वाईट का बोलेल तो. त्या शिव्याच्या कारणावरनं ते देखील निघलं. एक साईडला करण, आपला सचिन आणि रोशन हे आपले म्युझिक व्हिडिओ काढण्यामध्ये बिझी झालेत. म्हणजे ह्याला म्हणायचं म्हणजे टॅलेंट. घरातनं बाहेर पडले मान्य आहे, शोमध्ये काय चालू आहे काय नाही, काय घेणदेण नाही, आपला म्युझिक व्हिडिओ पाहिजे. आणि सचिन कुमावतनं म्युझिक व्हिडिओ काढून मोकळा पण झाला. त्यात करण आणि रोशन भजनकर हे दोघं देखील त्या व्हिडिओमध्ये आहे. तो व्हिडिओ देखील खूप चांगला चालू आहे. बिग बॉसच्या फेमचा प्रॉपर उपयोग खूप छान पद्धतीने त्यांनी केला आहे. काऊडॉन बाहेर आलाय, काऊडॉन बाहेर येऊन समर्थन करायला लागलाय तन्वी ताईला. आता तन्वीबद्दल थोडे मिक्स रिॲक्शन आहेत. रुचितानं बाहेर आल्यानंतर ते नंदू फुफू मत करो, ते त्या टाईपमध्ये काहीतरी बोललं होतं की ती खूप करते आणि ते मला आवडत नाही. पण ह्यो आपला काऊडॉन बाहेर आल्यानंतर बोलतोय की बाबा हे तन्वीताई असलं काय करत नाही, आमच्या तन्वीताईचं उगाच बिनकामाचं तुम्ही वाईट काय बोलू नका, असं तर काऊडॉन म्हटला. काय खरं काय खोटं ते त्यालाच माहिती. पण ठीक आहे, कोण जिंकेल या प्रश्नावरती महत्त्वाचा विषय. टॉप 3 माझ्याकडून जर तुम्ही बोलला तर टॉप 3 माझे आहेत: विशाल, राकेश आणि मे बी तन्वी. मे बी का म्हणतोय, कारण असं वाटतंय मला की अनुश्रीचा असा काहीतरी गेम प्लॅन निघेल. पण सध्याच्या एपिसोड्समध्ये बघितला तर अनुश्रीला थोडं कमी दाखवायचं ट्राय चालू आहे, म्हणजे मला असं वाटतंय. त्यामुळे कदाचित अनुश्री टॉप 3 मध्ये न जावं, किंवा ती जायला नको, त्यासाठी तिचा गेम थोडा कमी दाखवायला चालू केलेत का, असंही कधी वाटतं. पण नाही माहिती काय होईल, कारण अचानक जर अनुश्रीला पब्लिकचा सपोर्ट जास्त मिळायला लागला. तुम्हाला सांगू का, सोशल मीडियावरती जे ट्रेंड करतात, सोशल मीडियावरती जे गाजतात तेच आणि तेच चालतात. त्यामुळे अनुश्रीला जर सोशल मीडियाकडनं सपोर्ट जास्त मिळायला लागला तर 100% अनुश्री देखील टॉप 3 मध्ये जाऊ शकते. पण सध्याच्या चाललेल्या घडीनुसार जर बघायला गेलं तर अनुश्री टॉप 3 मध्ये जाणार नाही. अनुश्री टॉप 4 मध्ये राहील. इनफॅक्ट टॉप 3 मध्ये विशाल, राकेश आणि तन्वी हे तिघं टॉप 3 मध्ये असतील असं शक्यता भरपूर दाखवली जाते. विनर म्हणाल तर विनर मला असं वाटतंय की विशाल होईल, किंवा किंबहुना व्हावा. बिकॉज विशालचा गेम म्हटला तर ती एक जर्नी आहे, किंवा ती एक म्हणतात ना, चुका करून परत आपण सुधारल्यानंतर परत सगळ्यांची मनं जिंकणं, आपला गेम प्लॅन, माइंड स्ट्रॅटजी. शेण पण तेवढंच खाल्लेलं असते, आपण चुकीच्या गोष्टी पण तेवढ्याच केलेल्या असतात, पण या सगळ्यातनं शिकत आपण पुढे येतो. त्या पद्धतीचा एक डायग्रॅम किंवा त्या पद्धतीचा एक रेशो हा आपल्या विशालचा मला वाटतोय. कारण तो सुरुवातीला चुकाही तेवढ्याच केला, त्या चुकातनं शिकलाही तेवढंच, स्ट्रॉंगली गेम प्लॅन देखील तेवढंच करतोय. त्यामुळे मला विचाराल तर सध्या माझ्या माइंडसेटनुसार मला वाटते की विशाल हा विनर मटेरियल आहे, विशाल हा विनर बनू शकतो. पण शेवटी हा बिग बॉस आहे. बिग बॉसमध्ये काय कसं कधी कुणाबरोबर होईल
काही सांगता येत नाही. त्यामुळे 100% काय होईल ते तर बघूच आपण. शब्द वेडे चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर काय करलाय तुम्ही, करा सबस्क्राईब केल्यामुळं मस्त व्हिडिओ चांगले येतात तुम्हाला. त्यामुळे डोंट वरी अबाउट दॅट, सबस्क्राईब करा. बाकी काय होतं पुढं हे तर मी तुम्हाला सांगत राहीलच. त्यामुळं टाटा बाय बाय, सी यू.